YouTube चॅनलवरती मात्र या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळतंय। अगदी दोन वेगवेगळ्या अँगलने हाय डेफिनेशन कॅमेरा सोबत ही स्पर्धा थेट प्रक्षेपित केली जाते। जगभराच्या पाठीवर तसं बघायला गेलं तर 206 देश आहेत, त्यापैकी 10 देशांमध्ये YouTube वरती बॅन आहे। तत्पूर्वी आपण 196 देशांमध्ये कुठेही असाल तर तुम्ही ती स्पर्धा घर बसल्या आपल्या मोबाईलवर, तुमच्या कॉम्प्युटरवर, तुमच्या लॅपटॉपवर आणि तुमच्या घर बसल्या स्मार्ट टीव्ही वरती सुद्धा ही स्पर्धा तुम्ही बघू शकता। गोलंदाजी मार्क वरती मात्र राहुल वराडकर पाहायला मिळतोय वरद लॉजिस्टिक कडून, ज्या खेळाडूला कित्येक वर्ष आपण विक्रोळी या टीम कडून खेळताना बघितलेले। असा आणखीन एक क्रिकेटच्या पटलावरचा मुंबईचा सितारा आपल्याला पाहायला मिळतोय, अर्थात राहुल वराडकर। फलंदाजीसाठी मात्र सलामीची जोडी मैदानावरती आहे। अजून दोन्ही टीमचा इथे राखीव खेळाडू आलेला नाहीये। स्ट्राइकला अजित आणि नॉन स्ट्राइकला मयूर, सलामीचे दोन फलंदाज आपण पाहतोय। संघमित्र 11 या संघाकडून राहुल वराडकरचा सामना करण्यासाठी एक शैलीपूर्ण गोलंदाज, एक तंत्रशुद्ध गोलंदाज, अगदी एक चांगलं व्हेरिएशन ज्या गोलंदाजाकडे कसलेला गोलंदाज म्हणून पाहिलं गेलंय राहुल वराडकरकडे। अजित आणि मयूरची जोडी आली आहे संघमित्र 11 कडून। सामन्याचा श्री गणेशा होईल इथे। पंचांचा ग्रीन सिग्नल, हिअर इट्स बिगिन, लेट्स प्ले। 16 मिनिटांची वेळ मात्र सुरू होते। सध्या आपण जर पाहिलं तर 1:13 आणि इथून पुढे मात्र 16 मिनिटांमध्ये इनिंग तुम्हाला संपवावी लागेल। दरम्यान पहिला बॉल इथे मात्र ड्राइव्ह करायचा प्रयत्न होता। राहुल वराडकर स्वतः बॉलवरती धावत गेलाय। गोलंदाजी केल्यानंतर स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये बॉलला तो अडवतोय। एकेरी दाबीनं सुरुवात झाली आहे सामन्याची। सामना क्रमांक सध्या 5 मैदानाच्या आतमध्ये प्रगतीपथावर असलेला आपल्याला पाहायला मिळतोय। नुकतीच सुरुवात झाली बरोबर 1:13 चांगला चेंडू गुड लेंथ वरती मात्र पिचिंग केला आणि त्याला सरळ सोपवलं यष्टीरक्षकाच्या दिशेने। मुंबई क्रिकेटच्या पटलावरती आणखीन एक मोठं नाव सातत्यपूर्ण जे आपण ऐकत आलो ते महेश चिंदवनकर, अर्थात बूम बूम बुमरो। या वेळेला पुन्हा एकदा स्विंग अँड मिस, शरीराचा वेध घेणारा बॉल पाहायला मिळतोय। एक वेगवान चेंडू, चांगलं व्हेरिएशन आहे या गोलंदाजाकडे। प्रत्येक बॉल वेगवेगळ्या पद्धतीने तो हाताळू शकतो। ही क्षमतापूर्ण गोलंदाजी आहे राहुल वराडकरची। बरेच विक्रम त्यांच्या नावावरती, बरेच रेकॉर्ड्स आहेत, बऱ्याच स्पर्धा गाजवल्यात आणि एका अशा संघामधून खेळतात जो संघ अगदी एक महाराष्ट्रातला शिस्तबद्ध संघ म्हणून ओळखला जातो, अर्थात विक्रोळी। अमोलजी म्हात्रे यांच्या संघातून मात्र गेली कित्येक वर्ष गोलंदाजी करताना आपण त्यांना पाहतोय। स्पर्धा कोणतीही असू द्या, विक्रोळीची उपस्थिती त्या संघांमध्ये असणार, त्या स्पर्धेमध्ये त्यांची वर्णी असणार, हे मात्र नक्की असतं ज्या वेळेला मुंबईचं क्रिकेट खेळलं जातं। असा राहुल वराडकर गोलंदाजी मार्कवर, पुन्हा एकदा मात्र खोलात टाकलेला बॉल आणि या गोलंदाजीसाठी मित्रांनो जरा बॉलिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या राहुलसाठी। काय गोलंदाजी केली आहे बघा, एकच रन दिली आहे आणि 4 निर्धाव चेंडू त्याने हाताळलेत। शेवटचा आता मात्र फक्त एक बॉल शिल्लक आहे ओव्हर नंबर 1 मध्ये। अजित आणि मयूर दोघांनाही जखडून ठेवलं होतं राहुलने। शेवटचा बॉल आता पाहूया काय घडतंय काय बिघडतंय। संघमित्र 11 विरुद्ध वरद लॉजिस्टिक। राहुल सावंत इन ऍक्शन आहेत, आगरीपाड्याचा आणखीन एक युवा टॅलेंटेड खेळाडू। तिथे मात्र आपण जर पाहिलं तर समोर फटका सजवला गेलाय। लॉंग ऑफ वरती मात्र क्षेत्ररक्षक पोहोचतोय बॉलवर, थ्रो मात्र केला गेला स्ट्राइक एंडला आणि एक चांगलं कलेक्शन, चांगलाही थ्रो पाहायला मिळतोय। अप्रतिम बॉल, 2च धावा या ओव्हर मधून खर्च केलाय राहुल वराडकरने। एक अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन, एक वाखाणण्याजोग्या गोलंदाजीचं प्रदर्शन आणि पहिल्या षटकाचा खेळ मात्र पूर्ण होतोय। एक षटका अखेरीस बिनगडी बाद 2 धावा। दत्तप्रसाद सावंत आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातला आणखीन एक नावाजलेला खेळाडू आहे दत्तप्रसाद। सावर्डे या खेळाडूला मात्र आपण गेली कित्येक वर्ष खेळताना पाहतोय। तिरुपती सावर्डे या संघाकडून मात्र खेळताना आम्ही त्याला कित्येकदा पाहिलेलं आहे। विजय पावले, प्रथमेश पवार यांच्या नेतृत्वाखाली दत्तप्रसाद सुद्धा आपलं गोलंदाजीचं प्रदर्शन करताना दिसलाय आणि या वेळेला फुल टॉस बॉल हाताळला, लॉफ्टेड कव्हर ड्राइव्ह खेळायचा प्रयत्न परंतु फिल्डर कडून चुकी झाली आहे।
बॉल मात्र हातातून निसटलाय. थ्रो मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडला. कलेक्शन मध्ये गडबड आणि दुसऱ्या धावेसाठी मात्र तयारी दाखवली आहे. पुन्हा एकदा मात्र थ्रो करतायत. इकडून तिकडे तिकडून इकडे मात्र बॉल फेकाफेक चालू आहे. दत्तप्रसाद सावंत पहिला बॉल हाताळला. अगदी फुलटॉस लॉफ्ट केलं होतं. कव्हरच्या वरून खेळायचा प्रयत्न. तो प्रयत्न मात्र तिकडे फसलेला दिसत होता. परंतु झेलही फसला, थ्रोही फसला, सगळं काही मात्र फसलं इथे. आणि संघाच्या धावसंख्येच्या खात्यात 2 धावांची भर. यॉर्कर लेंथ ओव्हर पिच चेंडू होता आणि तिथे मात्र समोर एक जबरदस्त स्ट्रोक खेळला गेलाय. स्ट्रेट बॅटेड फटका, 1 बाउन्स. अगदी आमच्या कॅमेरामॅनला सलामी आणि बॉल मात्र सीमा पार. रन मिळतील 4. चौकार. अगदी गॅप मध्ये फटका सजवला होता. रिकाम्या जागा भरा आणि 1 मार्क मिळवा असा शाळेत असताना परीक्षेत प्रश्न यायचा. परंतु इथे रिकामी जागा भरली की 4 धावा तुम्हाला मिळतील. इथे मात्र पुन्हा एकदा मात्र टप्पा पडल्यानंतर बॉल जरासा खाली राहिला, भरकटलेला होता, दिशाहीन होता. आउटसाइड दी ऑफ स्टंप, फलंदाजाच्या आवाक्याच्या बाहेरही होता आणि वाईट बॉल. त्यावर अधिक 1 धाव मिळते. म्हणजे एकंदरीत पुन्हा 2 धावा मिळणार आहेत. दत्तप्रसाद सावंतला मात्र कुठेतरी नियंत्रण मिळत नाहीये आपल्या गोलंदाजीवरती. यावेळेला कट करायचा प्रयत्न. लेट कटचा फटका तिकडे खेळला जरूर. महेश चेंदवनकर तिकडे मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न करतोय आणि इथे यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात आणि अशा पद्धतीने मात्र विकेटचं होईल पतन. फलंदाज यावेळेला मात्र माघारी परततोय, अर्थात मयूर. मयूर आउट होऊन माघारी परततोय. दत्तप्रसाद सावंतच्या या ओव्हरमध्ये मात्र आपण सुद्धा पाहतोय काय घडलं. पहिला बॉल दुहेरी धाव, दुसरा बॉल चौकार, त्यानंतर मात्र आपण जर पाहिलं तर वाईड +1 आणि त्यानंतर मात्र आता आलेली ही विकेट आपण पाहतोय. लेट कटचा फटका खेळला. बॅटची कड घेत मात्र बॉल विकेट किपरच्या दिशेने शॉट थर्डमॅनकडे जात होता. महेश तिकडे पोचले. एका हाताने बॉल अडवलं आणि एका हाताने तो थ्रो मात्र यष्ट्यांवरती. नवीन बॅटर आलाय मैदानात प्रथमेश. एक सडपातळ बांधा आणि आणखीन एक फलंदाज मैदानावरती येतोय. तो संघमित्र 11 संघाकडून दत्तप्रसादचा पुढचा बॉल असेल. बॉल क्रमांक 4. यावेळेला मात्र फुटवर्क मध्ये थोडीशी गडबड झालेली पाहायला मिळाली. थोडासा डबल माइंड होतोय. दुविधा मनस्थितीमध्ये सापडला होता तिथे प्रथमेश. टप्पा पडल्यानंतर बॉल कुठे गेला त्याला कळलंच नाही आणि ही खासियत आहे. आता कमबॅक होतोय दत्तप्रसादचा. पुन्हा एकदा मात्र कुठेतरी फुटवर्कची कमी पाहायला मिळते प्रथमेश कडून. थोडंसं बाहेरून आपण मित्रांनो. दोन्ही वेळेला कट करायच्या प्रयत्नामध्ये पाहायला मिळाले. बीट झाले पुन्हा एकदा त्याच प्रयत्नामध्ये आणि आता मात्र दत्तप्रसाद सावंतचा हा कमबॅक होतोय. ही खरी गोलंदाजी आहे दत्तप्रसाद सावंत यांची. सुरुवातीला थोडंसं नियंत्रण मिळत नव्हतं परंतु त्यानंतर मात्र कंट्रोल मिळवलं आपल्या गोलंदाजीवर आणि एक चांगली गोलंदाजी शेवटला आणि ओव्हरची मात्र समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपला. या ओव्हरमधून एकंदरीत 8 धावा आणि 1 विकेट आली आहे आणि 2 षटकांनंतर संघाची धावसंख्या 10 एका गड्याच्या मोबदल्यात. महेश चेंदवनकर येत आहेत गोलंदाजी मार्कवर. दोन्ही बाजूला चेंडूला वळवण्याची क्षमता असलेला गोलंदाज. मुंबईच्या परळ परिसरातून झाले आहेत. काल नुकतंच परळच्या राजाचं पाद्यपूजन पार पडलं आणि त्याच्या आशीर्वादांना आज महेश तिकडे पुन्हा एकदा गोलंदाजी करताना आपल्याला दिसेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल घेऊन स्ट्राईक वरती या वेळेला मात्र आपल्याला पाहायला मिळतोय अजित. फिरकी गोलंदाजी या वेळेला. टप्पा पडला. बॉल मात्र सबमरीन डिलिव्हरी सोबत विकेट कीपरकडे गेला. सध्या मुंबई शहराकडे तुम्ही गेलात की तुम्हाला गणपती बाप्पांची आगमन पाहायला मिळतील. परळ वर्कशॉप असेल, गणसंकुल असेल आणि इथे मात्र बॅकची एज आणि सरळ बॉल दत्तप्रसाद सावंतच्या हातामध्ये. आणखीन एका विकेटचं पतन. मला वाटतं मुंबईचा आराध्य सुद्धा काही दिवसांमध्येच विराजमान होणार आहे आणि मुंबईच्या आराध्याच्या आशीर्वादाने राहुल सावंत आज मैदानावरती खेळतायत. आगरीपाड्या परिसरातील हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय मुंबईतून. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हे सर्व आणि रत्नागिरी जिल्ह्यातील हे सर्व खेळाडू तुम्हाला आज गेले 2 दिवस पाहायला मिळत आहेत. सिंधुदुर्ग चषक आहे. रत्नागिरी जिल्हा सुद्धा इन्क्लूड केला गेला या स्पर्धेमध्ये.
नामांकित 24 संघांमध्ये खेळवली जाणारी ही स्पर्धा, त्यातून काल 12 संघातून शिवशंभो कामोठे हा संघ जो आहे तो क्वालिफाय होतोय मेगा फायनल साठी. सनी आलेत मैदानात आणि या वेळेला मात्र ओव्हरपिच चेंडू होता, त्याला लॉफ्ट केलंय, प्रॉपर ताकद लावली नव्हती या फटक्यात. तिथे मात्र राहुल वराडकर येतोय बॉलवर. आणखीन एक धाव तिकडे मात्र घेतली गेली सनी कडून. शून्य विकेट आणि 1. पुन्हा एकदा प्रथमेशला मात्र काही सूर गवसत नाहीये. रनआउटची संधी आहे, बघूया काय करतोय तिकडे दत्तप्रसाद. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता, तिकडे गेला, तिकडून फेकला, इकडे आला, इकडून पकडला. पळापळ चालू आहे नुसती दत्तप्रसादची. धावसंख्या मात्र एक घर पुढे सरकली आहे. 12 धावा स्कोर कार्ड वरती सध्या आपण पाहतोय. संघमित्र 11 या संघाच्या नावावरती. तिसऱ्या षटकाचा खेळ मात्र सुरू झालाय. एखादी लो स्कोरिंग मॅच मला वाटतं या मॅच मध्ये दिसून येते, परंतु सामना अजूनही संपलेला नाहीये. 4 षटकांची मॅच आहे. कुठेतरी फलंदाजांना बांधून ठेवलंय, जकडून ठेवलंय. या फलंदाजांच्या पायामध्ये मात्र साखळ्या बेड्या ठोकल्यात असंच म्हणावं लागेल. रन्स येत नाहीये, धावा मिळत नाहीयेत. त्यामुळे कुठेतरी फलंदाजांच्या चेहऱ्यावरचा जो तणाव आहे तो वाढत चाललेला पाहायला मिळतोय. आणखीन एक चांगली ओव्हर पाहायला मिळते. महेश चंदवनकर याची फक्त 2 रन या ओव्हर मधून आणि 1 विकेट आली आहे. अशा पद्धतीने 3 षटकांखेरीज संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 12 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. हायेस्ट स्कोर आहे 74. लोएस्ट स्कोर मात्र मला या मॅच मध्ये दिसून येतोय. परंतु शेवटचे 6 बॉल आता काय करतील फलंदाज, कशा पद्धतीने धावा घेण्याचा प्रयत्न करतील याच्याकडे सुद्धा थोडं लक्ष टाकावं लागेल. सौरभ येतोय गोलंदाजीसाठी. कट करायचा प्रयत्न, पुन्हा एकदा बॅटची एज घेतली आहे. थर्ड मॅन मधून मात्र बॉल पाठीमागे, डीप मधून फिल्डर आणि एकच धाव. सावर्ड्याचा आणखीन एक गोलंदाज आपण पाहतोय सौरभ. एकच धाव दिली पहिल्या बॉलवरती तरी. शेवटचे आता 5 चेंडू या डावातले शिल्लक आहेत. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस बॉल आपण जर पाहिलं तर ड्राईव्ह केला ऑन साइडला काउ कॉर्नर मधून दत्तप्रसाद. आणखीन एक धाव तिकडे मात्र पाहायला मिळते. सिंगलने मात्र हळूहळू स्कोरला जो आहे पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न तिकडे फलंदाज करतायत. एका बाजूला प्रथमेश, एका बाजूला सनी. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली, चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. चांगला स्टार्ट दिला राहुल वराडकरने, त्याला साथ दिली दत्तप्रसाद महेशने. आणि या वेळेला ऑन साइडला लॉफ्टेड स्ट्रोक खेळलाय, परंतु काउ कॉर्नर मध्ये पुन्हा एकदा फिल्डर आणि प्रथमेशची खेळी समाप्त. झेलबाद होतोय, माघारी परततोय, आणखीन एक विकेट गमावतोय संघमित्र 11. विकेट परिस्थितीमध्ये, संकटामध्ये, अडचणीमध्ये सापडलेला पाहायला मिळतोय तो संघमित्र 11. नवीन फलंदाज येतोय मैदानावर, जगदीश. चौदा धावा, शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. एक लो स्कोरिंग मॅच तिकडे मात्र दिसून येते, अनुभवायला मिळते. शेवटच्या 3 बॉलवरती आता जगदीश आपल्या टीमसाठी काय करतील. या वेळेला मात्र एक वेगवान यॉर्कर हाताळायचा प्रयत्न होता, वेगळ्या धाटणीचा फटका सजवला. एकच धाव तिकडे मिळेल. 15 धावा स्कोरबोर्ड वरती असतील. पंधरा धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. शेवटचे 2 चेंडू आता मात्र शिल्लक राहिलेले आपल्याला पाहायला मिळतात. एक विकेट 1. फक्त राहुल वराडकरला आपण सोडलं तर प्रत्येक गोलंदाजाला विकेट मिळाली आहे तसं बघायला गेलं तर. परंतु राहुल वराडकरने जी सुरुवात दिली, फक्त 2 धावांचं षटक त्याने हाताळलं
आणि तिथूनच या मॅचची कुठेतरी सुरुवात झाली. तिथे फलंदाजांच्या अगदी विकेटला अगदी गळती लागली टीमला असं म्हणावं लागेल. एकामागोमाग एक फलंदाज बाद होत गेले. नितीन आलेत बॅटिंगसाठी. पुन्हा एकदा चांगला बॉल सौरभच्या माध्यमातून हाताळला जातोय. शेवटचा चेंडू आता मात्र शिल्लक राहिलेला दिसून येतोय. येस, ओव्हर समाप्त झाली आहे. ओव्हरची समाप्ती आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 15 धावा झाल्यात. फक्त 16 धावांची गरज आहे. चला, पुढील सामन्याचा टॉस मात्र जो आहे तो ही मॅच झाल्यावर केला जाईल, कारण विजेता विरुद्ध विजेता असा सामना आहे. परंतु मी विनंती करतोय, कॅडबरी क्रिकेट क्लब मसुरे, आपण कुठेही जाऊ नका, कारण या 2 टीम मध्ये जो संघ जिंकेल त्यांच्यासोबत मात्र तुम्हाला पुढील सामना खेळायचा आहे. मी संघमित्र 11 संघाचे जे संघनायक आहेत त्यांना मी व्यासपीठाजवळ येण्याची सर्वप्रथम विनंती करतोय. संघमित्र 11 संघाचे संघनायक, आपण जिथे कुठे असाल मी आपल्याला व्यासपीठाच्या दिशेने येण्याची विनंती करतोय. लो स्कोरिंग मॅच आहे. फक्त 15 धावा म्हणल्यात. 16 धावांचं लक्ष आहे. अवघ्या 15 मिनिटांमध्ये मात्र ही इनिंग संपली आहे. 1:13 सामना सुरू झाला होता. 1:28 पूर्वीच मात्र आपली ही पहिली इनिंग समाप्त झालेली पाहायला मिळाली या मॅच मध्ये. सलामीची जोडी मैदानावरती येते. महेश चेंदवनकर बुमरो आणि बुमरो सोबत दत्तप्रसाद सावंत. अवघ्या 16 धावा बनवायच्या आहेत. काल 1.3 चेंडूंमध्ये 41 धावा इथे चेस झालेल्या आपण पाहिल्या होत्या. अवघ्या 1.5 ओव्हरमध्येच 41 धावा काल बनल्या होत्या. आता इथे फक्त 16 बनवायच्या आहेत. त्याच्यासाठी मात्र किती बॉल घेतले जात आहेत हे आपण आता पाहणार आहोत. तो एक विक्रमच म्हणावा लागेल. 1.5 ओव्हरमध्ये 41 धावा या मैदानावरती बनवणं इतकं सोपं नव्हतं, परंतु काय जबरदस्त बॅटिंग केली तिथे. पहिल्याच ओव्हरमध्ये जवळपास मॅच संपली होती. शेवटचा बॉल फक्त तो डॉट आला आणि त्यानंतर मग दुसऱ्या ओव्हरला सुरुवात करावी लागली. अन्यथा मला वाटलं की एकाच ओव्हरमध्ये त्यावेळेला मॅच समाप्त होतीये की काय. तर इथे मात्र आता पाहूया काय घडतंय, काय बिघडतंय. या 16 धावांसाठी किती वेळ घेतला जातोय, किती बॉल घेतले जात आहेत, कशा पद्धतीने आता गोलंदाज जखडून ठेवू शकतील. बघा, क्रिकेटच्या पटल्यावरती काल जसं आपण सांगितलं की कोणतीही धावसंख्या तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही. बरेच सामने गोलंदाजीच्याही जीवावर जगले जाऊ शकतात, जिंकले जाऊ शकतात. गोलंदाजीच्या जीवावर एक चांगली गोलंदाजी जर तुम्ही केलात तर काल जसं गुलाम नबीने गोलंदाजी केली, 6 बॉल 4 धावा त्याने ज्या पद्धतीने डिफेंड केल्या, तर तशी गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल. परंतु 2 मातब्बर खेळाडू आहेत मैदानावरती, त्यांना रोखणं सोपं नाहीये, परंतु प्रयत्नांची पराकाष्ठा तुम्हाला करावी लागेल. क्रिकेटचा खेळ हा मुळी आपण नेहमी म्हणतो ना की हा अनिश्चिततेचा खेळ आहे. महेश चेंदवनकर आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला दत्तप्रसाद सावंत. गोलंदाजी मार्कवरती सनीच्या हातामध्ये पहिली ओव्हर सोपवली गेली आहे. पहिलाच बॉल आणि पहिल्या चेंडूवरती अक्रॉस द लाईन येऊन बॉलला पाठवलंय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने 4 धावांसाठी. पहिल्या बॉलवर चौकार आलाय. अजून 12 धावांची गरज.
पुन्हा एकदा पाठीमागच्या बाजूला बॉल चाललाय. आणखीन एक 4 धावांचा फटका. मातीच्या ढिगाऱ्यावरून बॉल पलीकडे गेला. डोंगर ओलांडला आणि डोंगराच्या पलीकडे बॉलला पाठवलं. सलग 2 चौकार आलेत. लो स्कोरिंग मॅच आहे. इथे मात्र पुन्हा एकदा बॉल फिल्डरच्या दिशेने. तिथे मात्र विजेंद्र आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगलने स्ट्राईक रोटेट करून दत्तप्रसादला स्ट्राईक दिली आहे. तिथं चेंडूंचा खेळ पूर्ण. 9 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. पहिल्या षटकातून अवघ्या 16 धावा बनवायच्या जिंकण्यासाठी. यावेळेला मात्र मोठा प्रहार आणि बॉल मात्र सीमा पार. षटकार. स्कोर लेवल झालाय. फक्त 1 धाव अजून बनवावी लागेल. चला, या अगोदरच्या मॅचचा विजेता कॅडबरी क्रिकेट क्लब मसुरे. लगेच आपण टॉस साठी स्टेजवरती यायचंय. कॅडबरी क्रिकेट क्लब मसुरे संघाचे संघनायक. आणि अशा पद्धतीने मात्र हा सामना संपलेला दिसतोय. षटकार ठोकून मात्र दत्तप्रसाद सावंतने ही मॅच संपवली. अवघ्या 5 बॉल मध्ये 16 धावा चेस केल्यात. मनपूर्वक अभिनंदन वरद लॉजिस्टिक. आणि यानंतर मात्र पुढील सामना होईल तो कॅडबरी क्रिकेट क्लब मसुरे विरुद्ध वरद लॉजिस्टिक